सोशल मीडियाची क्रांती झाली आणि अनेकांना त्यांचं टॅलेंट जगापुढे मांडायला एक प्लॅटफॉर्मच मिळाला। गावागावात खेडोपाड्यात लपलेले कलाकार सोशल मीडियामुळे रातोरात स्टार होऊ लागले। सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात, ज्यामध्ये जगावेगळ्या जुगाडातून तरुण तरुणींच्या कल्पक बुद्धीचं दर्शन घडतं। सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे। जुगाड करण्यात आलेल्या भारतीयांचा हात कोणीच धरू शकणार नाही। तरुण तरुणी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू उपकरणं तयार करत असतात, ज्याचे भन्नाट चक्रावून टाकणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात। एकापेक्षा एक जबरदस्त आणि आश्चर्यचकित करणारे टॅलेंटचे या व्हिडिओतून दर्शन होत आहे। सध्या असाच एक तरुणाचा चक्रावून टाकणाऱ्या जुगाडाने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय। व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तरुणाने चक्क जुन्या ट्रॅक्टरपासून बस तयार केली आहे। व्हिडिओ समोर आल्यानंतर तरुणाच्या या कल्पकतेला नेटकऱ्यांनीही सलाम केला आहे। महाराष्ट्राच्या अग्निवीराला सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आलं। अक्षय गवते असं वीरमरण आलेल्या जवानाचं नाव आहे। सियाचीनमधील ग्लेशियरवर कर्तव्य बजावताना प्रकृती ढासळल्यानं अक्षय गवते यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला। जवान अक्षय गवते हे बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथे राहणारे आहेत। सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना त्यांची प्रकृती ढासळली होती। त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराचा तीव्र झटक्यानं त्यांची प्राणज्योत मालवली। महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला वीरमरण आल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। पिंपळगाव सराईत येथे होणार अंत्यसंस्कार। अक्षय गवते हे सियाचीन इथं कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलं, त्यामुळे त्याबाबतची माहिती सैन्य दलाच्या वतीनं बुलढाणा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात देण्यात आली आहे। अक्षय गवते या वीर जवानाचं पार्थिव सियाचीनमधून आज सायंकाळी छत्रपती संभाजीनगरात आणण्यात येणार आहे। त्यानंतर 23 ऑक्टोबरला त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी पिंपळगाव सराईत येथे सकाळी दाखल होणार आहे। त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली आहे। सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर गोळेवाडी फाट्याजवळ रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास दुचाकीला पाठीमागून भरधाव येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली। त्यात दुचाकीवर पाठीमागे बसलेली व्यक्ती महामार्गावर खाली पडली। त्यानंतर पाठीमागून आलेल्या तिसऱ्याच दुचाकीचं चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभय रामचंद्र मेनकुदळे वय 53 असं मृत व्यक्तीचं नाव आहे। ते माजी सरपंच आहेत। सोपान शामराव राऊत हे जखमी झाले आहेत। सेवानिवृत्त पोलीस हवालदार सोपान शामराव राऊत व अभय रामचंद्र मेनकुदळे हे दोघे दुचाकीवरून शिखर शिंगणापूरहून साताऱ्याकडे काही कामानिमित्त निघाले होते। दुपारच्या सुमारास ते गोळेवाडी फाट्याजवळ आले होते। त्यांच्या दुचाकीचा वेग अत्यंत कमी होता। त्याच दरम्यान पाठीमागून भरधाव असलेल्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली। या धडकेने दोघे जण खाली पडले। यावेळी धडक देणारी दुचाकी निघून गेली। मात्र पाठीमागून आलेल्या तिसऱ्या दुचाकीचे पुढचं चाक डोक्यावरून गेल्याने अभय मेनकुदळे हे जागीच ठार झाले, तर सोपान राऊत हे जखमी झाले आहेत। अपघातानंतर प्रत्यक्ष घटनास्थळावरील वाहन चालकांनी तात्काळ पोलिसांना माहिती देऊन रुग्णवाहिका बोलावून घेतली। उपनिरीक्षक गणेश माने हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर अभय मेनकुदळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला। रात्री उशिरा त्यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी शिखर शिंगणापूर येथे नेण्यात आला। सुभाषनगर येथील रोहिदास कॉलनीमध्ये राहणाऱ्या लक्ष्मी विलास क्षीरसागर वय वर्ष 70 यांचा अज्ञाताने डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला। हा प्रकार जवाहरनगर येथील चर्चच्या पाठीमागे भिंतीलगत घडला आहे। शनिवारी दिनांक 21 तारखेला रात्री घडलेली ही घटना रविवारी सकाळी 10च्या सुमारास उघडकीस आली। खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मी क्षीरसागर या मुलगा गणेश, सून मनीषा, नातू विनीत आणि नात विधी यांच्यासह सुभाषनगरमधील रोहिदास कॉलनीमध्ये राहत होत्या। घरीच त्या चपला तयार करण्याचे काम करीत होत्या। शनिवारी रात्री 8च्या सुमारास नातीला दांडिया खेळण्यासाठी सोडायला त्या घरातून बाहेर पडल्या। रात्री 10 पर्यंत त्या घरी परतल्या नाहीत, त्यामुळे मुलाने त्यांचा शोध सुरू केला।
परिसरात शोध घेऊन अखेर रात्री 11:30च्या सुमारास मुलाने राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये आई बेपत्ता असल्याची फिर्याद दिली. रविवारी सकाळी 10च्या सुमारास जवाहरनगरमधील चर्च येथील कल्पना सोनीकर आणि सुवर्णा पोळ या 2 महिला कचरा टाकण्यासाठी मागच्या गेटने बाहेर भिंतीलगत आल्या असता त्यांना एक वृद्धा पडलेली दिसली. समोरच्या मैदानात खेळत असलेल्या मुलांना याची माहिती दिल्यानंतर त्या जवळच राहणाऱ्या लक्ष्मी क्षीरसागर असून त्यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी दगड, वृद्धेचे चपला पडलेल्या होत्या. जवळच असलेल्या सिमेंटच्या पाईपमध्ये एक प्लेट आणि वाटीही होती. खून झाल्याचे समजताच जवाहरनगर आणि सुभाषनगरमधील स्थानिकांनी तेथे गर्दी केली होती. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आत्महत्येचे लोण आता धनगर आरक्षणापर्यंत पोहोचले आहे. सांगलीच्या जत तालुक्यातल्या कुणीकोनूर येथील आबाची वाडी येथे धनगर आरक्षणासाठी एका तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तशा आशयाचा मजकूर असलेली चिठ्ठी देखील समोर आली आहे. बिरुदेव वसंत खर्जे, वय वर्ष 38 असे या तरुणाचे नाव आहे. शेतातल्या झाडाला गळफास घेऊन त्याने ही आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. गावातील ग्रामस्थांनी देखील धनगर आरक्षणासाठी सदर तरुणाकडून आत्महत्या करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान या घटनेची नोंद उमदी पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलेला आहे. तर विशेष म्हणजे सांगलीच्या आरेवाडी येथे धनगर आरक्षणासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांचा दसरा मेळावा पार पडत असताना दुसऱ्या बाजूला बिरुदेव खर्जे या तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता धनगर आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र सुरू झालंय का असा प्रश्न निर्माण झाला आहे. धनगरांना आदिवासी समूहातून आरक्षण मिळावे या मागणीमुळे मागील दशकभरापासून जोर धरलेला आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील आदिवासी समूहातून आरक्षण मिळावे यासाठी मेळावे घेत आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. आता धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आत्महत्या सुरू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. वडिलांकडून किंवा शिक्षकांकडून मुलीवर अत्याचार, चॉकलेट देण्याच्या आमिषाने शेजाऱ्यांकडून मुलीचा विनयभंग, शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून पहिलीतील मुलाचे लैंगिक शोषण आणि दिवसातील या घटना बालकांच्या सुरक्षिततेविषयी मनामध्ये चिंता निर्माण करणाऱ्या आहेत. शहरात 9 महिन्यात बाल लैंगिक शोषणाच्या 324 घटना घडल्या असून गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण दुपटीने वाढले आहे. गेल्या 6 वर्षात 1,500पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनांमुळे शहरातील बालकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अल्पवयीन मुलीचे आई आणि वडिलांनी लग्न लावून दिल्याचा प्रकार येरवड्यात उघडकीस आला आहे. लग्नानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आणि या प्रकरणी मुलीचे आई वडील, पती व सासू सासरे यांच्यावर बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण म्हणजेच पोस्को आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील नामांकित शाळेतील पहिलीतील विद्यार्थ्याचे वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी लैंगिक शोषण केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. धक्कादायक बाब म्हणजे ही तक्रार आल्यानंतरही शाळेतील शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनीही कसलीही कारवाई केली नाही. अल्पवयीन मुलीला मोबाईलवर अश्लील चित्रफित दाखवून अत्याचार, महाविद्यालयीन तरुणीचा पोलीस कर्मचाऱ्यांकडूनच विनयभंग, शारीरिक शिक्षण विषयाच्या शिक्षकांकडून विद्यार्थिनीच्या शरीराला स्पर्श अशा या काही महिन्यातील घटनांनी शहरातील बालके सुरक्षित नसल्याचे दाखवून दिले आहे. लहान मुलामुलींवर अत्याचार करणारे बरेचदा ओळखीतीलच असल्याने अनेक प्रकार उघडकीसही येत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. राज्यात सध्या नवरात्री उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. भाविक या दिवसांमध्ये देवीची मनोभावे सेवा करतात. तरुण मुलं मुली नटून थटून गरबा आणि दांडियाचा आनंद घेतात. अशातच सोशल मीडियावर एका चिमुकलीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. गरबा असो किंवा अन्य काही टवाळ मुलं मुलींची छेड काढतात किंवा काही कमेंट पास करतात असे विचार असलेल्या मुलांसाठी या चिमुकल्या मुलीने घरून एक पाटीच लिहून आणली आहे. यावर असं वागणाऱ्या तरुणांना चांगला चापकर देण्यात आला आहे. तरुणांची कानं टोचण्यात आली आहे.
चिमुकल्या मुलीने देवीचा उत्सव कोणतेही गालबोट न लागता साजरा व्हावा यासाठी तरुणांचे कान टोचले आहेत। एका तरुणाच्या खांद्यावर ती बसली आहे आणि यावेळी तिच्या हातात असलेल्या पाटीवर तिने लिहिले आहे की भावांनो, उत्सव देवीचा आहे, सर्व मुलींमध्ये देवीच बघा, असं यावर लिहिलेलं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीराला सियाचीनमध्ये वीरमरण आलं आहे। अक्षय लक्ष्मण गवते असं या वीर जवानाचं नाव आहे। काही दिवसांपूर्वी अक्षय यांची प्रकृती खालावली, त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचार सुरू असताना अक्षय यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली। अक्षय गवते हे बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई या गावातील रहिवासी होते। त्यांच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। अक्षय यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ जन्मगावी पिंपळगाव सराई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे। 30 डिसेंबर 2022 रोजी अक्षय अग्निवीर म्हणून भारतीय सैन्य दलात भरती झाले होते। सियाचीनमधील याचिन ग्लेशियरमध्ये ते कर्तव्यावर होते। जिल्हा सैनिक कार्यालयाला प्राप्त माहितीनुसार अक्षय यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना सैनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र त्यांना हृदयविकाराचा धक्का आला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला। रविवारी सायंकाळी अक्षय यांचे पार्थिव छत्रपती संभाजीनगर विमानतळात आणण्यात आले। आज म्हणजे सोमवारी त्यांच्या पार्थिवावर पिंपळगाव सराई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे।